हाय हॅलो गाईज. तर आमची चालू होती दिवाळीची तयारी. खरंच दिवाळी म्हणजे हा खूप आवडीचा सण आहे. दिवाळीमध्ये कसं शॉपिंग वगैरे सगळ्या गोष्टी करण्याचा खूप उत्साह वेगळाच असतो आणि दिवसभर काम करूनही थकल्यासारखं वाटत नाही. आज मी करणार होती फराळाला सुरुवात. फ्रेश वगैरे झाली, किचनमध्ये गेली आणि चिवडा करायला घेतला होता. चिवडा हा माझा झालेला होता. त्यानंतर क्लिनिंग वगैरे आईनीच करून घेतली होती. परत दुसऱ्या दिवशी होती नरक चतुर्दशी. सकाळी लवकर उठली, रांगोळी वगैरे काढली आणि घर डेकोरेशन तर आधीच केलेलं होतं. लाइटिंग वगैरे लावून घर डेकोरेशन करून घेतलं. परत मला सलूनला जायचं होतं कारण की सलूनमध्ये होतं माझं क्लायंट वेट करत होतं. फर्स्ट क्लायंट होतं माझं हे नेल आर्टचं. परत दिवसभर क्लायंट हे होते कारण की क्लायंटला आणि सगळ्यांनाच तयार व्हायचं होतं दिवाळीसाठीच. स्वतःसाठी रेडी झाली, मेहंदी अशी काढली होती सुंदरशी. मला मेहंदी काढायला खरंच खूप जास्त आवडतं. परत दुसऱ्या दिवशी होतं लक्ष्मीपूजन. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मी स्वतः सगळा स्वयंपाक करणार होती कारण की मला सणाला वगैरे स्वतः स्वयंपाक केलेलाच आवडतो. देवाला नैवेद्य वगैरे दाखवला आणि परत सलूनसाठी निघायला तयार झाली होती. सलूनमध्येही क्लायंट होतं. क्लायंटसोबत बोलणं वगैरे झालं आणि मला लक्ष्मीपूजन हे सलूनमध्ये पण करायचं होतं. त्यामुळे आमच्या सगळ्या स्टाफने मिळून आम्ही सुंदरशी अशी रांगोळी काढली. रांगोळी तुम्ही बघू शकता. मेहंदी आणि रांगोळी खूप जास्त आवडते मला स्वतः. त्यानंतर परत त्यांना पण दिवाळीसाठी जायचं होतं सगळ्या स्टाफला. त्याच्यामुळे पटपट क्लायंट करून घेतले आणि स्टाफ पण निघाले होते. त्यांच्यासाठी आम्ही गिफ्ट आणलं होतं. पाऊस आला होता म्हणून थोडासा मूड ऑफ झाला होता, पण थोड्या वेळासाठी पाऊस गेला होता म्हणून पटपट स्वतःसाठी पण रेडी झाली आणि लक्ष्मीपूजन मला करायचं होतं. लक्ष्मीपूजनाची तयारी ही झालेलीच होती. त्याच्यामुळे मी स्वतः पण रेडी होऊन गेली. नंतर आमचं झालं होतं फोटोशूट खूप जास्त आवडीचा विषय आहे. लक्ष्मीपूजनाची आरती वगैरे सगळं पूर्णपणे झालं. त्यानंतर आम्ही गेलो होतो फटाके फोडायला. फटाके फोडताही थोडंफार शूट केलं होतं. व्हिडिओ वगैरे काढले होते आम्ही. त्यानंतर दिवसभर थकल्यामुळे घरी काही स्वयंपाक करावा वाटला आणि त्यामुळे आम्ही गेलो होतो हॉटेलमध्ये. अशा प्रकारे माझी झाली आहे दिवाळी. तुम्ही